आज संघटनेसाठी आनंदाचा दिवस आहे। आज संघटनेनं जो काही प्रयत्न केलेला आहे त्याचा विजय झालेला आहे। सर्वात आनंदाची गोष्ट आहे तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीनं आज महाराष्ट्र शासन स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती आदरणीय ओंबाशे साहेब जिल्हाधिकारी यांनी जे काही जिल्ह्यातील मयत ऊसतोड कामगार आहेत त्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये मिळण्याची आम्ही संघटनेच्या वतीनं मागणी करत होतो आणि या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त आदरणीय अरावत साहेब यांच्या स्तरावरती शासन निर्णय नसताना देखील आमच्या संघटनेनं जो काय आर्थिक मदतीचा जो प्रस्ताव दाखल केलेला होता तो प्रस्ताव त्यांच्या स्तरावरून आदरणीय ओंबाशे साहेब जिल्हाधिकारी साहेब यांच्या मदतीनं गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तो सादर करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी देखील पुणे महामंडळाकडे देखील आमच्या संघटनेच्या वतीनं वारंवार या महाराष्ट्रातील मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना 10 लाखाची आर्थिक मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि आमच्या मागणीला मान देऊन आदरणीय प्रधान सचिव साहेब सामाजिक न्याय विभागाचे जे प्रधान सचिव साहेब आहेत सुमनजी भांगे साहेब यांनी आमची मागणी 10 लाखाची मागणी होती परंतु त्यांच्या स्तरावरती 5 लाखाची आर्थिक तरतुदीला मंजुरी दिली। त्याबद्दल मी आदरणीय भांगे साहेबांचे आणि तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाचे जे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिनेशजी डोके सर आहेत यांचे देखील मी शतशः आभारी मानेन। त्याचबरोबर आदरणीय सोळंकी साहेब देखील आम्हाला चांगल्या प्रकारची या कामामध्ये मदत केली त्यांचं देखील मी तोंड भरून त्यांचं आभार मानेन आणि या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबामध्ये जे काही 5 लाखाची आर्थिक मदत आमच्या संघटनेच्या मदतीनं त्यांना मिळालं परंतु आमच्या संघटनेच्या या कार्यामध्ये आम्ही एवढ्या आनंदित आहोत। आज आमचा एवढा मोठा विजय झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये 67 लोक मयत झालेले आहेत। या 67 लोकांच्या वारसांना तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेच्या मागणीमुळे 5 लाखाची आर्थिक मदत मिळाली त्याबद्दल आम्ही आनंदित आहोत। परंतु जे काही ऊसतोड कामगार या ऊसतोड कामामध्ये मयत झालेले आहेत या ते जे काही जोडीदार त्यांचे आयुष्याचे सोडून गेलेले आहेत त्यामुळे ही 5 लाखाची आर्थिक मदत देखील या कुटुंबाला आयुष्यभर पुरणारी नाही कारण त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे। त्यांचे जोडीदार कुणाची पत्नी मयत आहे कुणाचे पती मयत आहेत कुणाचा मुलगा मयत आहे कुणाची मुलगी मयत आहे जेणेकरून आई वडिलांना म्हातारपणी जो काही आसरा असतो ते देखील या ठिकाणी काही कामगारांची मुलं 18 वर्ष होण्याच्या अगोदर काही लोक या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत। आज पवार नावाची मुलगी ऊसतोड काम न करताना देखील त्याला सांभाळण्यासाठी घरामध्ये कोण नव्हते त्यासाठी आई वडिलांनी नाविलाज असताना गेल्या 2021-22च्या गाळप हंगामामध्ये कारखाना स्तरावर घेऊन गेले। आई वडिलांना मदत करण्यासाठी जी मुलगी ऊसतोडीचं काम करत होती त्यावेळी निलंगा परिसरामध्ये त्याला सर्पदंश झालं आणि ती मुलगी सर्पदंश झाल्याच्या नंतर त्या मुलीला मी शासकीय रुग्णालय धाराशिव या ठिकाणी ऍडमिट केलो आणि त्या मुलीची परिस्थिती दिवसेंदिवस खालावी लागली। त्या मुलीला सोलापूर या ठिकाणी हलवण्यात आलं। ती मुलगी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये मृत्युमुखी पडली कारण का त्यांच्या आई वडिलांना एवढं दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे। ही 5 लाखाची आर्थिक मदत त्यांना तुटपुंज ठरणार आहे परंतु आमच्या संघटनेच्या वतीनं ही जे 5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबांना जे काही आधार म्हणून आम्ही मिळवून दिलेला आहे हे सर्वात मोठं आनंदाची बाब आहे। आणि आदरणीय डोके सरांना मी आता त्यांच्याशी चर्चा केली। एकच माझी मागणी आहे ऊसतोड कामगारांना जी आर्थिक मदत देण्यात आलेली आहे ते तर कधीच न विसरण्यासारखं आहे। अविस्मरणीय क्षण माझ्यासाठी तर अविस्मरणीय क्षण आहेच आहे आणि या मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना देखील हा आजचा जो दिवस आहे कधीच विसरण्यासारखं नाही कारण का ही जी मदत आहे त्यांच्या कुटुंबामध्ये एक उजेड करण्यासारखी आहे। त्यासाठी मी पुनश्च या सामाजिक न्याय विभागांच्या अधिकारी महोदयांचं मी शतशः आभार मानतो आणि त्याचबरोबर ही जी आर्थिक मदत आहे किंवा ऊसतोड कामगारांचे अनेक प्रश्न असतील त्यांच्या योजना असतील त्यांच्या मुलाबाळांना वसतिगृहांची मागणी असेल ह्या मागणीसाठी देखील मी आदरणीय नीलमताई गोरे मॅडम विधान परिषदेच्या उपसभापती यांच्या देखील मी वारंवार पाठपुरावा करतोय। ज्या वेळेस विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये हा ऊसतोड कामगारांचा मुद्दा येतो त्या वेळेस आदरणीय नीलमताईंनी चांगल्या मोठ्या स्वरूपात किंवा जास्तीत जास्त वेळ हे मुद्दा मांडण्यासाठी त्यांनी देखील दिलेले आहेत। नीलमताई गोरेकडे मी सतत पाठपुरावा करतोय। आदरणीय संजयजी राठोड साहेब
बंजारा समाजाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे देखील मी पाठपुरावा करतोय. ही निधी मिळवून देण्यासाठी देखील त्यांचं सिंहाचं वाटा देखील आहे असं म्हणण्यास चुकीचं ठरणार नाही. त्यासाठी मी या शासकीय दरबारी आणि विनंती करतो, माननीय डोके सरांना विनंती करतो, आदरणीय भांगे सरांना विनंती करतो की येत्या काही दिवसामध्ये या ऊसतोड कामगारांच्या नोंदणी करण्यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक करावी, जेणेकरून या ऊसतोड कामगारांची जोपर्यंत नोंदणी होऊ शकत नाही तोपर्यंत या ऊसतोड कामगारांच्या मुलांना किंवा ऊसतोड कामगारांना कसल्याच प्रकारच्या योजना मिळू शकत नाहीत. तर माझी पुनश्च या तुळजाभवानी कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचा संस्थापक असल्या या नात्याने मी कळकळीची विनंती करू शकतो की लवकरात लवकर या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी खाजगी एजन्सीची नियुक्ती करावी, जेणेकरून ग्रामसेवक स्तरावरती नोंदणी होण्यासाठी त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. या ग्रामसेवकाकडून कदापि अपेक्षा आम्हाला आता राहिलेली नाही, त्यांच्याकडून नोंदणी होऊ शकत नाही. त्यासाठी या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं लोकनेते गोपीनाथ मुंडे महामंडळ यांच्या वतीनं लवकरात लवकर खाजगी एजन्सी नेमावी, माझी ही कळकळीची विनंती असणार आहे. आदरणीय भांगे साहेबांना एक सांगू इच्छितो, कारण का पाठीमागील काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन कामगारांची नोंदणी केलेली आहे. त्या ठिकाणी 1.5 ते पावणे 2 लाख ऊसतोड कामगारांची नोंदणी आहे. तीच नोंदणी महामंडळाकडे, तीच नोंदणी मुंबई सामाजिक न्याय विभागाकडे. तरी मला एक शंका वाटते, जेणेकरून इतर जिल्ह्यातील जर नोंदणी लवकरात लवकर नाही झाली तर ते काय डाटा समाज कल्याण किंवा महामंडळाकडे जो डाटा आहे, जो काही कारखान्याकडे शेष फंड आहे, ती शेष फंड या नोंदणी झालेल्याच लोकांना त्यांच्या योजनेसाठीच वापर होणार का, ही एक मनात शंका निर्माण होतीये. तर ही शंका दूर होण्यासाठी आदरणीय सामाजिक न्याय विभागांचे मंत्री महोदय असो, आदरणीय शिंदे साहेब असो, आणि प्रलंबित असलेला जो काय एजन्सी नेमण्यासाठी जो प्रस्ताव आहे त्याने भांगे साहेबांनी त्यांच्या स्तरावरती लवकरात लवकर त्यांना मंजुरी मिळवून द्यावी. आणि गोरगरीब ऊसतोड कामगारांची नोंदणी लवकर झाली तर यांना महाराष्ट्रातील या ऊसतोड कामगारांच्या योजना लवकरात लवकर राबवता येईल, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि पुनश्च एकदा या सामाजिक न्याय विभाग आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळांचं पुनश्च माझ्या संघटनेच्या वतीनं मी आभार मानतो. जे काय 5 लाखाची आर्थिक मदत जी काही या कामगारांना मंजूर केली ही तुटपुंजी आहे. तरी माननीय डोके साहेब, आदरणीय भांगे साहेब, या रकमेमध्ये माझी 10 लाखाची मागणी पहिल्यांदा होती. माझ्या 10 लाखाच्या मागणीनुसार 5 लाखाची मंजुरी मिळाली, परंतु आदरणीय साहेबांनी 10 लाखाचीच मंजुरी भविष्यामध्ये मयत कामगारांच्या वारसांना मिळवून द्यावी, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय मयत ऊसतोड कामगारांच्या वारसदारांना जी काय आर्थिक मदत समाज कल्याण विभागाकडून आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाच्या वतीनं मिळालेली आहे, ही जी रक्कम मिळालेली आहे या रकमेचा श्रेय घेण्यासाठी ज्यांना एक कागदावरती अक्षर देखील मंत्रालय स्तरावर किंवा संबंधित विभागाकडे त्यांची कागदाची चिठोरी देखील पोहोचलेली नाही, परंतु या 5 लाखाच्या आर्थिक मंजुरीमध्ये ते बरेच काही लोक श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. तर त्यांचे माझ्या संघटनेच्या वतीनं देखील त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. परंतु विनाकारण खोटे नाटे बहाणे करून ह्या मंजूर झालेल्या निधीच्या बाबतीत कोणीही श्रेय घेण्यासाठी कृपया पुढे येऊ नये. तुम्ही जो काही काम करताय त्याच्या संदर्भात तुम्ही श्रेय अवश्य घ्यावं, किंवा दुसऱ्यांनी कामं केलेल्या मंजूर झालेल्या निधीवरती कोणी कदापि चुकीचं किंवा श्रेय भविष्यामध्ये काहीतरी श्रेय लाटावं, काहीतरी बहाणेबाजी करावी, ही कदापि करता कामा नये, एवढी देखील त्यांना मी एक विनंती करू इच्छितो. आणि त्याचबरोबर आणखी एक माझी कळकळीची विनंती आहे, या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार बांधवांना जो काही ऊसतोड कामगार काम करत असताना कारखाना स्तरावरती मयत झालेले आहेत, हे मयताची माहिती घेऊन काही दलाल, काही एजंट आपल्या घरापर्यंत येत आहेत, त्यांच्याकडून देखील आपण सावध राहिलं पाहिजे, जेणेकरून या मंजूर निधीमधून काहीतरी पर्सेंटेज घेण्याच्या हेतू साध्य करण्यासाठी हे लोक आपल्या घरोघरी यायला लागलेले आहेत. हे निश्चित आहे. मला देखील मी पाहतोय, माझ्या देखील कानावर काही बातम्या आलेल्या आहेत. त्यासाठी माझ्या ऊसतोड बांधवांना कळकळीची विनंती आहे, भूलभुलैयाच्या पाठीमागं लागू नका, दलालाच्या पाठीमागं लागू नका, एजंटाच्या पाठीमागं लागू नका. ह्या निधीसाठी किंवा योजनेसाठी कुणालाही 1 रुपया देण्याची आवश्यकता नाही, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. नमस्कार, माझं नाव दिनेश लक्ष्मण राठोड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे माझं, बेळम रामनगर म्हणून. त्या गावाचा मी रहिवासी आहे आणि आमचे काकाश्री सुरेशजी पवार
यांनी गोरगरिबांसाठी ऊसतोड कामगार संघटना ओपन केली होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सतत त्या गोष्टीसाठी, या लोकांसाठी किंवा गोरगरिबांसाठी, बंजारा समाजासाठी झटत राहिले आणि आज खऱ्या अर्थाने त्या गोष्टीला यश आलेलं आहे आणि आम्ही स्वतः सगळ्यांनी येऊन त्या गोष्टीला स्वीकार केलेला आहे. जे काही लाभार्थी आहेत, ज्यांचा कोणाचा मुलगा मृत्यू झाला आहे ऊस तोडत असताना किंवा कामाला जात असताना कोणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी पाण्यामध्ये बुडून मेलेली आहे, या सगळ्या लोकांना आज 67 लोक महाराष्ट्रामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत ऊस तोडत असताना या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये. आणि त्यामध्ये माझ्या काकांनी, सुरेशजी पवार यांनी 67 लोकांचं 5 लाखाची मागणी मंजूर करून आणलेली आहे आणि त्यांची मागणी समाज कल्याण ऑफिसाकडे 10 लाखाची होती या लोकांसाठी. तरी त्यांच्या स्तरावरती साहेबांना जे जमलेलं आहे त्यांनी ते मंजूर करून दिलेलं आहे. स्वतःच्या त्यांचे आम्ही आभार जेवढे मानू आमचे सुरेशजी पवार यांचे तेवढे कमी आहेत. या लोकांनी सगळ्यांनी जरी आम्ही काही करून त्यांचे आभार मानू शकत नाही, जेवढं मानाल तेवढे कमी आहेत. आणि त्यांनी या गोष्टीसाठी जो सिंहाचा वाटा, आम्ही त्यांच्या या गोष्टीमध्ये सिंहाचा वाटा आहे सुरेशजी पवार यांचा आणि त्यांचा आम्ही आता सत्कार करणार आहोत. साहेब जोरती बोल. माझं लेख असं गाडीवर होतं, उसाची गाडी सोडून घराकडे येऊ लागलं तर येताना ॲक्सिडेंट झालं. माझे मरण पावलं. आमच्या साहेबांनी 5 लाखाची मंजुरी दिली. समाज कल्याण साहेब एवढं आभार मानतो तेवढं दिलेलं. तळायमा पडन मरवचं साहेब मारा मंजूर की 5 लाख मन घणं आजचं समाजसेवा करते करमुलं समाज कल्याण करमुलं वर भागार कलेक्टर साहेब आरोग्य साहेब मन अत्र मराठी काही कळे नाही अत्र आई नाही मार बेटा मर मुलं जेती इच. राजेंद्र लक्ष्मण पवार, मी राहणार मुरुमच्या इलेक्ट्रिसिटी कारखान्यावर. माझा मुलगा गरम पाण्यात पडून मृत्युमुखी झाला. 20-22 वर्ष वय होता आमच्या मुलाचं. सुरेश पवार भवानी यांच्या आर्थिक मदतीसाठी 5 लाखाची मंजुरी करून दिली. त्यांचे मनापासून आभार. राठोड आहे. मी जळकोट आल्यावर थंड्याचे आणि माझं मालक राजेंद्र मोतीराम राठोड. माझं मालक ड्रायव्हर होते. तर मुरुमचं कारखाना उस्मानाबाद जिल्हा, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. तर माझे मालक कारखान्यावरून येताना गाडी मारून गेले. ॲक्सिडेंट झाले, त्याची गाडी सापडली नाही. तरी माझ्या मालकाचं असं ही आमचं सुरेश पवार समाज कल्याण. तर ह्याने आमचे बंजारा जातीचे आमचं करावं म्हणून ह्याने आमचं हे घेतले. तर त्याच्या ह्याच्यावर तर माझं 5 लाखापर्यंत मंजूर करून दिले. तर त्याचं आम्ही आभारी आहोत.